दर्यापूर शहरात सतत चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे। शहरातील आठवडे बाजार या भागात 2 ते 3 दिवसाआड चोरीच्या घटना वाढत आहेत। अशीच एक घरफोडीची घटना काल सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील आठवडे बाजार परिसरात घडली असून चोरट्याने तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। आठवडे बाजार येथील रहिवासी जानकीराम काशीराम कोकाटे हे आपल्या कुटुंबासह 2 दिवस बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने या संधीचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाटातील 1,53,000 रुपये व 10 ग्रॅम सोने लंपास केले आहे। सदर घटनेसंदर्भात घरमालक आज मंगळवारी सकाळी 10 वाजता घरी आले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले। त्यांनी घरामध्ये पाहणी केली असता घरातील लाकडी कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त झाल्याचे आढळून आले। सदर घर मालकाने या घरफोडीच्या संदर्भात दर्यापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे। घटनास्थळी पंचनामा करण्याकरता अमरावती येथून फॉरेन्सिक लॅबची टीम तात्काळ दाखल झाली। सध्या पोलिसांच्या वतीने सदर घटनेसंदर्भात पंचनामा करणे सुरू आहे। विशेष म्हणजे दर्यापूर शहरातील याच आठवडे बाजारात खुलेआम गांजा विक्री होत असल्याने त्याच भागात घरफोडी सुद्धा झाली आहे। त्यामुळे या गंभीर बाबीकडे आता वरिष्ठ पोलीस दखल घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।